श्री स्वामी समर्थ. प्रियाच लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. या वर्षाची शेवटची विनायक चतुर्थीला अंगारक योग हा आलेला आहे. या वर्षातील शेवटची विनायक चतुर्थी ही कधी आहे, त्याचबरोबर विनायक चतुर्थीचं महत्त्व काय आहे, ती कशा पद्धतीने साजरी आहे, ती करायची आहे, ते व्रत आहे ते आपल्याला कशा पद्धतीने केलं जातं, सेवा या दिवशी आपल्याला काय काय करायचे आहे, अंगारक योग हा कधी निर्माण होतो, तो कसा निर्माण होतो, याचं जे संपूर्ण महत्त्व आहे, ही जी संपूर्ण माहिती आहे तर ती पाहण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा. तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम गणपते नमः हे नक्कीच लिहा किंवा गणपती बाप्पा मोरया असं तरी नक्कीच लिहा. चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया. या दिवशी गणपती बाप्पांची उपासना केल्याने इच्छित फलप्राप्ती आहे ती होते, संकटातून मुक्तता होते, प्रत्येक संकटातून मार्ग आहे ती मिळतो, विघ्नहर्ताच्या कृपेने सर्व संकट आहे ती दूर होतात. यासाठी आपल्याला या दिवशी सेवा आणि उपासना आहे त्या करायच्या आहेत. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल चतुर्दशीला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं. या चतुर्थीला सूर्यदर्शनाला अतिशय महत्त्व आहे. सूर्यदर्शन घेतल्याशिवाय ही चतुर्थी आहे ती पूर्ण होत नाही. तर कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. या चतुर्थीचा कालावधी हा असताना चंद्रोदय व्हावा लागतो. चंद्रदर्शनाला यामध्ये महत्त्व आहे. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय ही संकष्टी चतुर्थी आहे ती पूर्ण होत नाही. हा आहे या दोन्ही चतुर्थीमधील मुख्य फरक. चतुर्थी ह्या शुक्ल व कृष्ण पक्षातील एकूण वर्षामध्ये एकूण 24 चतुर्थी आहेत ह्या येत असतात. यावर्षी डिसेंबर महिन्यामधील वर्षातील शेवटची जी विनायक चतुर्थी आहे ती 23 डिसेंबर 2025 वार मंगळवार या दिवशी आलेली आहे. त्यामुळे अंगारक योग हा निर्माण झालेला आहे. आता आपण अंगारक योगाचं महत्त्व काय आहे आणि अंगारक योग हा कशा पद्धतीने तयार होतो, त्याचं महत्त्व काय आहे, याची संपूर्ण माहिती आहे त्यात आपण पाहूया. मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो. अंगारकी विनायक चतुर्थी हा योग सारखा येत नाही. याबाबत गणेश पुराणामध्ये सांगण्यात आलेलं आहे की अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लालभडक दिसतो. त्याने भरद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पांनी त्यांना आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी तिथी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारक चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले, त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा, आपल्यावरही प्रसन्न होऊन इच्छा पूर्ण कराव्यात, संकट आपली दूर करावीत, यासाठी अंगारक चतुर्थीला हे व्रत आहे ते केलं जातं. आता ज्यांची इच्छा असेल तर त्यांनी हे व्रत आहे ते करायचं आहे. हे व्रत आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे ते पाहूया. संकष्ट चतुर्थीला आपण दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदर्शन घेऊन आपण उपवास सोडतो. परंतु विनायक चतुर्थीचं व्रत हे एकादशीप्रमाणे केलं जातं, म्हणजेच की दोन्ही वेळेस उपवास करून दुसऱ्या दिवशी हे सोडायचे असते असे शास्त्रात सांगितले आहे. म्हणजेच की आपल्याला संपूर्ण दिवसभर उपवास आहे तो करायचा आहे, रात्रीही उपवास आहे तो करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यदेवांचं दर्शन घेऊनच आपण हा उपवास आहे तो सोडायचा असतो. आपल्याला जरी अशा पद्धतीने उपवास करणे जरी नाही शक्य झालं, तरी आपण फक्त मनोभावे गणपती बाप्पांची या दिवशी सेवा, उपासना, पूजा आहे ती करायची आहे. म्हणजेच की आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आहे तो अभिषेक हा करायचा आहे. अभिषेक करताना गणपती बाप्पांचा आपल्याला मंत्र आहे तो एक बोलायचा आहे, तो म्हणजे ओम सिद्धिविनायका नमः या मंत्राचा मंत्रजप आहे तो आपल्याला करायचा आहे. 11 वेळा करू शकता, 108 वेळा तुम्ही करू शकता. यानंतर आपण गणपती बाप्पांची पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे. यानंतर आपण अथर्व शीर्ष आहे ते आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण बोलण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे. कमीत कमी आपण 1 किंवा 3 वेळा तरी म्हणण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे. जरी आपल्याला वाचन करणं नाही शक्य झालं तर आपण श्रवण तरी नक्कीच करायचं. गणपती बाप्पांना जास्वंदीचे फूल, दुर्वा ह्या अर्पण आहेत हे आपल्याला करायचे आहेत. त्यांना ते अतिशय प्रिय आहेत. तसेच या दिवशी मोदकाचा किंवा लाडवाचा नैवेद्य हा दाखवला जातो. त्यामुळे आपण या दिवशी या दोन्हीपैकी कोणत्याही एका पदार्थाचा नैवेद्य हा गणपती बाप्पांना नक्कीच दाखवावा. तसेच संकटनाशक स्तोत्र आहे हे आपण जरूर आहे ते या दिवशी श्रवण तरी करावे किंवा म्हणावे. शक्यतो करून 11 वेळा म्हणण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे. तसेच या दिवशी गणेश मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन आहे ते आपण घ्यावे. अशा पद्धतीने आपल्याला हे जे संपूर्ण जे व्रत आहे
ते आपल्याला करायचं आहे. जरी आपल्याला व्रत करणं नाही शक्य झालं तरी या दिवशी आपण गणपती बाप्पांची मनोभावे सेवा, उपासना आहे ती आपल्याला करायची आहे. नक्कीच आपली सर्व संकट आहेत, जी विघ्न आहेत तर ती दूर होतील. कारण या दिवशी आलेला आहे अंगारक योग आणि अंगारक योग हा खूप दिवसामधून येतो आणि विनायक चतुर्थीला हा आलेला आहे. त्यामुळे आपण जरूर आहे ती अशा पद्धतीने गणपती बाप्पांची सेवा, उपासना आहे ती या दिवशी करण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे. नक्कीच गणपती बाप्पांची कृपा आहे ती आपल्यावरती राहील. आपल्या सर्व इच्छा आहेत त्या पूर्ण होतील, संकटे दूर होतील. श्री स्वामी समर्थ.